तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो बैलांकडे. बैलांना घेऊन जायचे गाजर काढायला. बैलांना गाजर काढायला घेऊन जायचे. त्यांना सकाळी वैरांची आणि नेपेची कुट्टी ठेवली होती, तर खराब वैरण त्यांनी तशीच ठेवली ड्रममध्ये. ए चिमन उठ ना, चिमन उठ, चल. ए चिव उठ. हां चिमण्या. हां चला आता गुरं सोडले चरायला. ह्याच्यातली फक्त स्टॅलिन आणि सीता दोन राहिल्या सोडायच्या. चला आता गुरं चाललेतच, तेवढी स्टॅलिन सोडतो. स्टॅलिन एक राहिली सोडायची, तिला सोडतो. आपलं हरभऱ्याचं सगळं रान झाकून गेले. यांचं कुठं असं आहे उघडं, पण असं वरून बघितलं ना तर सगळं लेवल वाटतंय, म्हणजे लाईन एकमेकाला चिटकल्या झाडाच्या. हरभऱ्याच्या बाजूची आपली ही ज्वारी कणस आता बाहेर आलेत, बिया परिपक्व व्हायला सुरुवात होईल. पण ह्याच्या दूर ह्याला पाणी द्यावं लागलं. आता दिवसाच्या लाईटमध्ये ना तर ज्वारीला भिजून घ्यावं लागेल. पाण्याला आलीच वाटते ज्वारी, कारण हे बघा ना, हे कणस बाहेर आलेत. आता फुलोऱ्यात आहे. फुलोरा म्हणजे काय, आता मी डक्का लावले जे खाली पडेल ना, हे बघा, हे ह्याला म्हणतात फुलोरा. म्हणजे ह्याचे जे छोटे छोटे फुलं आहेत ना, तर हे जे खाली पडत आहेत ना, त्याला म्हणतात फुलोरा. म्हणजे ज्वारी आता फुलोऱ्यात आहे. तर ह्या कणसाचं संपलं. थांबा, आपण ह्या कणसाचं बघू दुसऱ्या. बघा, ह्याला हे वरून जे चिटकले ना, हे बघा आता खाली पडतंय, तर ह्याला म्हणतात फुलोरा. तर आता फुलोऱ्यात म्हणजे ज्वारी आपली कशी छान आहे, आपली हिरवीगार ज्वारी. आता हिची हाईट बघायची म्हणलं ना, तर हे बघा एवढी हाईट आहे. म्हणजे आता सध्याला, म्हणजे बाहेरून जर बघितलं तर मध्ये गेलं तर जास्तच आहे. पण मी मध्ये जाणार आहे आणि लोळली बरं का ज्वारी. मी दाखवली ना मागच्या वेळेस तिकडं खालच्या कडीला, तर तिकडं आपली ज्वारी लोळलेली पण आहे. आता जी ज्वारी लोळली ना तर तिला कणस तर येतच नाहीत, पण ही चिकटा पण पडला बरं का ज्वारीवर. म्हणजे याचे पानं चिकट झालेत. आणि आता मी थोडंसं मध्ये आलोय, तर हे बघा शिव कोपरा आपला लोळलेला. आता ती समोरची ज्वारी बघा किती हाईट आहे, आणि लोळलेली ना जी वरच्या साईड कडीने, तर तिला कणस आलेत बरं का. म्हणजे खाली तिला नाही. आता तिकडं बघा उभी ज्वारी ना, तिला किती भरपूर प्रमाणात कणस दिसतात. आणि इकडं जी लोळली ना, जी वरती झाड आहे त्यालाच कणीस आहे बघा ही. आणि कणीस पण बघा ह्याच्या साईज केवढी, म्हणजे ह्याचा आकार केवढूस आहे. आणि तिकडचे कणस मोठायला दिसतात. आणि पडलेले हे बघा केवढंसं कणीस आहे. हे नुकसान झालं आहे ज्वारी जास्त वाढल्यामुळं. पण आता थोडंफार नुकसान तर होतच असते. आणि जी ज्वारी लोळली ना तर तिचे पानं पण खालून खराब होतात लोळल्यामुळं. इथं एवढा डामका लोळला आहे, आणि हा डामका असाच पलीकडे लोळला आहे. तर एक पलीकडे मी जाऊन बघतो. आणि ह्याच्यात बी कसं खाली पायाखाली दिसत नाही ना, लय विचू काट्याचं लय जपून पाय टाकावं लागतात पाऊल. हे बघा, हा इथं बोगदा आत्ता दाखवला होता, आणि पलीकडे एक बोगदा आहे. असं सरळ गेलं ना तर तिथं पण थांबा पुढं जातं थोडं. हे बघा इथं ना भरपूर प्रमाणात ज्वारी लोळली. गावाचे पण आपले हेच हाल आहेत. पण काय करता, ही ज्वारी ना बाहेरून बघितली ना तर लय भारी दिसते, म्हणजे सगळी वाढलेली. आणि जेव्हा आपण मध्ये येतो ना, मग तेव्हा कळतं की असं लोळलंय सगळं. हे बघा ही अशी सगळं झोपून गेली ज्वारी, आणि त्याच्यामुळे हिचे कणस. आता थांबा, हे उभं ज्वारी ना, ह्याचं कणीस बघा केवढं मोठं आहे. आणि लोळलेली ना, हे बघा ह्याचं कणीस बघा एवढीशीच कणस आहे तिला, असली छोटी. पण आता काय करता, जाऊ द्या. कडवा तर म्हणजे जीव बी ज्वारी तर ती तर चांगली येईल, कडवा तर येईल. आणि एक 25-20% होतच असते नुकसान. 25 जास्त बोललो, पण 15-20% नुकसान होतच असते, असं लोळलं वगैरे काय झालं तरी. चला, फक्त आता पाऊस नाही आला पाहिजे. जर आता पाऊस आला ना तर मग लय नुकसान होतं. तर त्याच्यामुळे आता पाऊस नाही आला पाहिजे. तसं अवकाळी पाऊस येतातच. आंब्याचं नुकसान होतं, ज्वारीचं नुकसान होतं. अवकाळी पाऊस येतो, पण थोड्या प्रमाणात यायला पाहिजे. चला आता ह्याच्यातून जातो बाबा. एक तर आता आंब्याच्या शेतात आलो, तसंच म्हणजे हरभऱ्याच्या शेतात गेलो. हरभरा बघून ज्वारीच्या शेताला असा पलीकडून राऊंड मारून आलो. गव्हात आपल्या हरभऱ्याचा ढाळा खायला आला आहे कुठं. तर ढाळ्याच्या शेतातून आलो. परत हे बघा हे गव्हाचं शेत आहे. तर हे गहू चांगला निसवला आहे, म्हणजे आता सगळा गहू निसवला, एक लेवल झाला आहे. उन्हाने तिकडं दिसत नाही, पण इकडं बघितलं ना तर हे बघा हे असा निसवला आहे. एवढी ओंबी पडली ह्याची.
म्हणजे ह्याची ओंबी पण चांगली पडली यार, म्हणजे आहे समाधानकारक लांब आहे. फक्त फुटवा नाही ह्या गव्हाला, तर त्याच्यामुळे आडवा आणि उभा पेरलाय. नाही तर बाकी काही नाही, आंब्याचा मोहर तर आहेच मस्त. पण गहूसुद्धा चांगला आला हे पण. आपल्याला हा गहू पेरायचाच नव्हता बरं का, म्हणजे हा पाठीमागचा आहे तो, म्हणजे विकतचं बियाणं. पण झालं काय, आपल्याकडं खपली गव्हाचं जास्त बियाणंच नव्हतं. म्हणजे आपली एका जागेवरची ज्वारी उगवली नाही, तर त्याच्यामुळे आपण ती त्या ज्वारीच्या शेतात खपली गहू पेरला. तर त्याच्यामुळे आपल्याला बियाणं कमी पडलं खपली गव्हाचं. पण बियाणं शिल्लक नव्हतं खपली गव्हाचं, तर त्याच्यामुळे हा वाला गहू पेरला आपण. नाहीतर हा गहू पेरायची इच्छाच नव्हती माझी, कारण की खपली गहू ह्या गव्हापेक्षा भारी आला आहे. आता तवराला ना एवढ्या गुच्छात फक्त 4 आंबे लागले ना तरी भरपूर होते. एवढ्या म्हणजे ह्या फांटीला एकच लागावं, हिला दुसरा आंबा लागावा, ह्या तवराला तिसरा आंबा लागावा म्हणजे माझं बोट लागले, आणि ह्याला चौथा लागावा. असं एका ढगळ्या, अयो तो उरूस तुटला ना. बरं जाऊ दे, ह्याचा आंबा कॅन्सल. ह्या ढगळ्याला आपण 3च आंबे धरू. पण बाकीचे जे तवराचे ढगळे आहेत ना, तर त्या प्रत्येक ढगळ्याला 4च आंबे लागावं, 4च कैऱ्या लागत. 4 लागत म्हणजे आपल्या हातात 4 आंबे यायला पाहिजे त्याचे. म्हणजे होतं पण लाईक मुलं खायला घेऊन पण जातात, म्हणजे कोणी येणारे जाणारे. परत पाऊस आला ना पडतात वगैरे, वारा आल्यावर पडतात वगैरे. असे मिळून मी म्हणतो एका ढगाला आपल्याला 4 आंबे भेटले ना तरी भरपूर उत्पन्न भेटते, समाधानकारक. पण हे कसं, याचं नुकसान पण लय होत असतं, ह्याने त्यांनी आंबे पडतात. ही नंदिनी माती खाती, ए नंदिनी. आता मी इथं संध्याकाळसाठी नेपेर तोडतो, म्हणजे उद्या सकाळी 5 वाजता कुठे करायची. तोडलाय, आणून टाकलाय नेपेर, एवढा तोडलाय, आणखीन आणायचं आहे. नेपेर इथून चालू केलं होतं तोडायला, लयच पटपट पुढं गेलं ना, लय लवकर संपायला लागलं खायचं. ह्या हिऱ्यासाठी ना मी थोडं नेपेरच्या कांड्या आणल्या, थोड्या म्हणजे भरपूर बस होतील त्याला तेवढ्या. ह्या कांड्या म्हणजे कवळा नेपेर आहे ना, हे बघा हा इथं पूर्ण पकलेलाच नाही बुडाला, त्याच्यामुळे तो बिना कुट्टीचा पूर्ण खाऊन घेईल, कारण त्यात कोंब बारके. तुला आणि मित्रांनो, आपण रविवारी अंदाजे सकाळी 9 वाजता लाईव्ह येणार होता. म्हणजे मी पोस्ट तर केली होती, पण व्हिडिओत पण एकदा सांगतो, म्हणजे कसं जर कोणाला यायचं असेल तर लाईव्हमध्ये.